नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गोवी धामणगाव तालुका शिरूर जिल्हा परभणी। राज्यामध्ये पूर्व विदर्भामध्ये 6 जिल्हे, पश्चिम विदर्भ 5 जिल्ह्यामध्ये, ह्या 5 जिल्ह्यात बी ह्या 3 दिवसामध्ये चांगला पाऊस पडणार आहे। ज्या गावाला पाऊस पडणार नाही तिथं देखील पडणार आहे। त्याच्यानंतर मराठवाड्यात देखील चांगला पाऊस पडणार आहे, म्हणून हे देखील अंदाज लक्षात येतात। त्याच्यानंतर सांगायचं झालं तर उत्तर महाराष्ट्रामध्ये काय झालं, सिन्नर दौडी या भागाकडे जरा पाऊस कमी आहे, तिथं 2-4 गावाला पाऊस पडलेलाच नाही। म्हणून त्या सिन्नर भागातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, फक्त आजच्या दिवसच वाट बघा। उद्या 21 तारखेला तुम्हाला पहाटे म्हणजे सकाळी पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील पाऊस चालू राहणार आहे, सातारा सांगलीकडे देखील पाऊस राहणार आहे, सोलापूर सातारा सांगली सोलापूर नगर तिकडे देखील पाऊस राहणार आहे, कोकणात तर जास्त जोर राहणार आहे। आणि नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गोवी धामणगाव तालुका शिरूर जिल्हा परभणी। राज्यामध्ये पूर्व विदर्भामध्ये 6 जिल्हे, पश्चिम विदर्भ 5 जिल्ह्यामध्ये, ह्या 5 जिल्ह्यात बी ह्या 3 दिवसामध्ये चांगला पाऊस पडणार आहे। ज्या गावाला पाऊस पडणार नाही तिथं देखील पडणार आहे। त्याच्यानंतर मराठवाड्यात देखील चांगला पाऊस पडणार आहे, म्हणून हे देखील अंदाज लक्षात येतात। त्याच्यानंतर सांगायचं झालं तर उत्तर महाराष्ट्रामध्ये काय झालं, सिन्नर दौडी या भागाकडे जरा पाऊस कमी आहे, तिथं 2-4 गावाला पाऊस पडलेलाच नाही। म्हणून त्या सिन्नर भागातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, फक्त आजच्या दिवसच वाट बघा। उद्या 21 तारखेला तुम्हाला पहाटे म्हणजे सकाळी पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील पाऊस चालू राहणार आहे, सातारा सांगलीकडे देखील पाऊस राहणार आहे, सोलापूर